नमस्कार मंडळी, चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर सगळ्यांना प्रश्न पडलेला की मी डिलिव्हरीला आईकडे जाणार आहे की नाही. तर मी नाही जाणार. पहिल्या वेळेस मी गेले होते, पण ह्या वेळेस माझं काही जमणार नाही. आणि न जाण्याचं कारण पण मी तुम्हाला सांगते. आता राजवीर मोठा झालाय, त्याचं स्कूल असतं आणि मी जर गावी गेले ना तर तो एक दिवस पण स्कूलमध्ये जाणार नाही किंवा म्हणजे यांना पण जमणार नाही. तिच्या पप्पाला कसं जमणार आहे, ते ऑफिसला जाणार की त्याला तयार करून स्कूलमध्ये पाठवणार, हे शक्य तर नाही ना. म्हणून मला इथंच थांबावं लागेल. आणि म्हणजे सगळ्यांची इच्छा असते की आईकडं जायला पाहिजे, थोडे दिवस तिकडे राहिले की आपण थोडंसं आराम करतोय. पण मला असं वाटतं की माझ्या लेकरूच्या स्कूलपेक्षा माझं काही जास्त आराम महत्त्वाचं नाही आहे. इथे पण मी करू शकते, होईल जसं होईल तसं मी काढून घेणार, वेळ निघूनच जाते. आणि माझ्या आईचं नेहमी असं म्हणणं असतं की पुढचं विचार करायचं नाही, जे होईल ते देवावर सोडून द्यायचं, बघूया पुढे काय होतं ते. अजून तर मी तसलं काही ठरवलं नाही जायचं की नाही जायचं, पण माझी इच्छा नाही आहे, मी राजवीरसाठी नाही जाणार, मी इथंच थांबणार आहे. आणि आई माझ्याकडे 10-12 दिवस जरी थांबले ना तर त्याच्यानंतर मी माझं करून घेणार, असं मी विचार केलेला आहे. म्हणजे म्हणतात की अगोदर सगळे काही असे विचार करून ठेवायचे नाही, आणि मी कधी करत नाही बरं का. पण ह्या वेळेस ना आई आली होती ना, त्या टायमाला आमचा विषय निघला होता की कसं करायचं, तू येणार आहेस का. तर म्हटलं आई मी काही येणार नाही आहे, म्हणजे माझं जमणारच नाही. मी तिकडे गेले ना तर यांचं जेवणाचं पण प्रॉब्लेम होतोय किंवा राजवीरचं पण खूप पांगून जाणार. आणि कसं आपण जर घरी असलो ना लेकरांची एक लिंक लागलेली असते, आणि जर आपण नसलो ना तर ते काहीच करत नाही. माझा मुलगा तर नाही करणार, मला माहिती आहे, म्हणून मी त्याला सोडून जाऊ शकत नाही. म्हणून मी इथंच राहणार आहे. आणि कसं इथं हॉस्पिटल पण जवळ आहे, तर जाण्याची काही गरज पडत नाही एवढी. आणि गावाकडून आहे ना म्हणजे रिटर्न आम्हाला इथंच यावं लागतं हॉस्पिटलसाठी, तर इथं जवळ आहे सगळ्या गोष्टी, तर मग कशाला जायचं. हां, आईचं थोडंसं जमणार नाही का, आता त्यांचं ते अंगणवाडीचं पण असते ना, तर ते पण त्यांना बघावं लागतं. आणि शेतीचे पण कामं त्यांना भरपूर असतात. तेच आम्हाला थोडंसं वाटतंय की कसं ती आई करणार आहे आता. पण मी सगळं देवावर सोडत असते. जशी वेळ आली ना तशी काढायला पण तयार असते. आता कोणतीही गोष्ट आपल्या समोर आली तर आपल्याला फेस करावंच लागते ना, मग ही का नाही. मग ज्या आत्ताच कशाला त्या गोष्टीचा विचार करत बसायचं. ती पुढं आहे, अजून भरपूर वेळ बाकी आहे. आणि वेळ आली की निघतेच. आणि आधीच जर विचार करून स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा नाही केलेलं बरं, नाही का. म्हणून मी आधीच काही विचार करत नाही. जसं होईल तसं ते देवाला माहिती असतं, त्यालाच आपली काळजी पण असते. म्हणून मी आधी ना कोणत्याच गोष्टीचा एवढा विचार करत नसते. जे होईल ते बघता येईल. आणि जास्त करून तर माझं नाहीच आहे, मी जाणार तर नाही आहे. पण बघूया आता पुढं काय होते ते. चला पुढची रुटीन शेअर करते. आता सकाळपासूनच माझी खूप धावपळ सुरू राहते. रोजचंच आपले हे कामच असतात आणि सगळ्या गृहिणीचं असंच असतं. सकाळी उठल्याबरोबर टिफिन बनवणं, सगळे घरातले कामं आवरणं, हेच आपलं सगळं चालतंय. आणि तेच माझी पण रुटीन असते. तर उठल्याबरोबर पहिले टिफिन वगैरे बनवणं किंवा माझे स्वतःचं आवरणं, हे सगळे कामं मी आधी बघत असते. ते सगळं माझं झालेलं होतं. राजवीर गेला होता स्कूलमध्ये आणि ते गेले होते ऑफिसमध्ये. आता दोघं बापलेकं गेल्यावर आहे ना ही सगळे कामं मला आवरायची असतात. थोडंसं ऊन पडलेलं होतं, म्हटलं चला सगळे बेडशीट वगैरे किंवा उशींचे कव्हर वगैरे धुवायचे होते मला, ते धुवून टाकते. आणि थोडंसं जरी ऊन पडलं ना तर असं वाटतं की कपडे वाळणार, आणि नाही जर आपण धुतले ना तितकं कोंबट वास मारतात खूपच जास्त ते. आणि मला काय वाटतं की आता हळूहळू करून मोठाले जे काही कपडे आहेत ना मी ते धुवून टाकते, नंतर मला धुता येणार नाही, म्हणजे नंतर जास्त त्रास होतो. आता सध्या तरी मला सगळे कामं करता येते, म्हणजे उठायला बसायला थोडंसं जमतंय. आणि नंतर ते पण नाही जमणार म्हटलं तर हळूहळू करून हे कामं जर मी आवरून ठेवले तर जास्त माझं हे नाही होणार. नाहीतर कसं कपड्यांमध्ये खूप घाणेरडं वास मारतात ते, आणि मला ते काही जमत नाही. तरी त्याने जे काही बेडशीट वगैरे किंवा कव्हर वगैरे काढायचे होते ते काढून घेतले. आणि त्याच्यानंतर आहे ना आता घरात झाडू वगैरे मारायचं होतं. आता हे दुसऱ्यांदा असतं बरं का, सकाळचं एकदा झालेलं असतं, परत करावं लागतंय. नाहीतर आहे ना घरात तसलं ना खूपच वेगळं वाटतंय. तर एका ताईची मागं मला कमेंट होती की ताई तू तवा कसं घासते ते पण आम्हाला दाखव. तर चला मी तुम्हाला दाखवते. मी कोणतंच म्हणजे काहीच वापरत नाही, तरी पण माझा तवा इतकं कसं काही छान निघतोय ते दाखवते. पहिले तर थोडंसं तवा आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. नॉर्मल गरम केलं तरी चालतंय, माझ्याकडून जास्त झालंय. म्हणतात ना गरम तव्यावर पाणी टाकू नये, पण थोडंसं गरम केल्याशिवाय काही जमत नाही. आता आपल्याकडे एवढं वेळ नसतो की आपण सगळ्याच गोष्टी टाकून किंवा म्हणजे थोडंसं लिंबू टाकलं, सगळं भरपूर काही साहित्य टाकतात त्याच्यानंतर तवा घासतात तर तो व्हाईट निघतो बरं का. तेवढं जर आपण प्रोसेस केली ना तर होतंय. पण हे ना हे एकदम सरळ पद्धतीने मी तुम्हाला दाखवते. म्हणजे कसं असतं, सगळ्याच बायकांना घाई असते किचनमध्ये ना, कोणाकडं पण इतकं वेळ नसतो की हे टाका ते टाका, हे सगळं करून तवा घासत बसा. म्हणजे एक भांड्याला जर आपण इतकं वेळ
वेळ लावलं आपल्याला दुसऱ्या कामाला किती वेळ लागेल, म्हणून मी तसलं काही करत नाही बरं का. नुसतं थोडंसं नॉर्मल गरम करायचं, आपली जी ताराची घासणी असते त्यानं घासून काढायचं. इतकं छान तवा निघतोय ना, मला तर ही ट्रिक खूप आवडते. मी पहिल्यापासून वापरत असते आणि जास्त जर तेलकट झालंय तरी पण आपण थोडं नॉर्मल गरम केलं तर निघून जाते. आणि जर थंड तवा राहिला एकदम नॉर्मल तर तो अजिबात निघत नाही. तुम्ही 1-1.5 तास पण घासलंय तरी तवा तो निघत नाही. माझ्याकडून तर नाही निघत, पण थोडंसं जरी गरम केलंय ना तर लगेच तवा निघतोय. आणि मेन म्हटलं तर जास्त मेहनत करावा लागत नाही. तर इथे बघू शकता भरपूर पैकी आता माझा तवा निघलाय. आणि नेहमी नाही घासत बरं का मी, म्हणजे 2 दिवसात किंवा 3 दिवसात असं गरम करून घासत असते, नाही तर डेली असं नॉर्मल घासत असते. जास्त जर आपण ते कुटाने करत बसलो ना तर आपला तवा आहेत ना तो पण झिजतोय, म्हणजे घासतो तो आणि पातळ व्हायला लागतंय. म्हणून आहे ना 2 दिवसात जरी आपण असं घासले ना तो व्हाईट निघतो. आणि असं जर रोज मला घासायचं असलं ना तर मी एकदम थंड होऊ देते आणि त्याच्यानंतरच घासत असते. आणि मग तवा पण आपला छान दिसतोय, जास्त तो घासत पण नाही आणि पातळ पण होत नाही. नाहीतर नेहमी आपण तसं घासत बसलोय ना तर तवा आपला पातळ होतो बरं का, लगेच म्हणजे घासायला लागतोय आणि मग चपात्या वगैरे लगेच आपले खराब होतात, म्हणजे व्यवस्थित आपल्याला जमत नाही. पण असं 2-3 दिवसात केलं की छान तवा निघतो आणि दिसायला पण छान दिसतोय ना, आपल्याला पण छान वाटतंय की आपले भांडे पण सगळे चकाचक दिसत आहे. तर इथे किचन ओटा स्वच्छ केला. आता बेसिंग वगैरे तर घासावंच लागते ना, ते सुद्धा घासून घेतलं. त्याच्यानंतर आता माझी बाळाची वेळ झाली होती स्कूलमध्ये जाण्याची आणि टिफिनसाठी ना नेहमी आम्हाला बटाट्याची भाजी लागते. त्याला बटाट्याची भाजी प्रचंड आवडते. मी दुसरी कोणतीही भाजी करू दे सकाळचं त्याला ते काही खायचं नसतं, त्याच्यासाठी वेगळी भाजी मला करावंच लागते. म्हटलं ठीक आहे, आता सगळे कामं तर बरेपैकी आवरून झाले होते, फक्त कपडे राहिले होते. पण म्हटलं चला त्याच्यासाठी एक भाजी करून देते आणि त्याला जेवायला वाढल्यावरच मी कपडे धुवायला वरती जात असते, म्हणजे त्याचं जेवणसुद्धा होतंय, त्याचं आवरणंसुद्धा होऊन जातंय. तोपर्यंत माझीही कामं आवरून जातात. नाही तर मी ना वरती कपडे धुवायला गेली का तो म्हणजे असंच टाइमपास करत असतो आणि मग लगेच वेळ होते. मग जास्त घाईघाईमध्ये ना माझी पण खूप दगदग होते, म्हणून मी त्याला अगोदर जेवायला वाढत असते आणि त्याच्यानंतरच कपडे धुवायला वरती जात असते. तर आज काही जास्त पाऊस वगैरे नव्हता, म्हणजे पूर्ण ऊन पडलेला होता. म्हटलं चला हे सगळे खोळं वगैरे आहेत ना उशींचे किंवा गादीचे ते सगळे धुवून टाकते. तर तेच धुण्यासाठी मी वरती आले होते. आणि मी तेलाचा व्हिडिओ टाकला होता ना कसं बनवायचं, त्याच्या खाली भरपूर कमेंट होते की ताई तू काय काय टाकलं ते दाखवलं नाही. तर मी सगळ्या गोष्टी दाखवल्या होत्या, फक्त जे काही मी ऑनलाईन घेतलंय ना त्यांची नावं सांगायची राहून गेले माझ्याकडून. तर मी ना जो तेलाचा व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्या खालीच तुम्हाला सगळ्यांची नावं किंवा लिंक देते. पण माझं म्हणणं आहे की तुम्ही जर पहिल्यांदाच तेल बनवत असेल तर जे घरचं साहित्य मी टाकले ना तेवढ्यातच बनवून बघायचं, आधी आपल्याला सूट होते की नाही. पण मला भरपूर सूट होते, माझं एक सुद्धा केस गळत नाही, तुम्हाला विश्वास बसणार नाही. कधीच माझे कुठंच तुम्हाला केस दिसणार नाही, नेहमी माझे केस मोकळे असतात. पण घरात कुठलंच म्हणजे असं नाही की माझे केस पडले की जेवणात आहे की इकडे आहे का तिकडे आहे, अजिबात नाही. म्हणजे ते गळतच नाही. आणि मी नेहमी असं तेल बनवत असते किंवा अजून मी ना भरपूर काही असे रेमेडी बनवत असते केसांसाठी आणि ते ट्राय करत असते, त्याने माझे केस अजिबात गळत नाही आणि हेल्दी पण राहतात. तुम्हाला तर माहितीच आहे मागं मी किती कट केले होते, परत वाढलेत आता बरेपैकी, म्हणजे लॉंग झालेत. आणि मागं एका ताईने विचारलं होतं की ताई माझं ना प्रेग्नेन्सीमध्ये खूप केस गळतात, तुझे गळत नाही का? तर माझी अजिबात गळत नाही. कसं काय गळणार, आपण तेल किंवा त्यांची थोडीशी काळजी घेतली ना तर अजिबात आपले केस जात नाही, माझी तर नाही जात. आणि मी कोणत्या कोणत्या रेमेडी वापरते ते पण मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल, तुम्हाला बघायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तर इथे ना संध्याकाळ झाली होती, आता जेवण सुद्धा बनवायचं होतं आणि पाणी सुद्धा भरायचं होतं. राजूचे पप्पा काही लवकर येत नाही आणि ड्रम वगैरे धुवायला थोडंसं मला त्रास होतोय, पण हळूहळू करून मी धुवून घेत असते. एका साईडला पाणी पण भरायचं असतं आणि एका साईडला जेवण सुद्धा बनवायचं असतं. म्हणजे पाणी वगैरे भरून झाल्यावर मी खूप जाम थकून जाते आणि मग जेवण बनवायची इच्छाच राहत नाही, म्हणून मी सोबतच सगळं करून घेत असते. आता सगळं बनवून तर माझं झालेलं होतं, पण मागचं ना काम इतकं असतंय ना तर ते 1 तास सहज आवरत नाही. आता पाणी भरलेले ते बकेट्या वगैरे सगळं उचलून ठेवावं लागतंय, न पाईप वगैरे लावलेले असते ते काढायचं असतं. आणि किचन ओट्यावर बघू शकता कसं पसारा पडलाय ना, म्हणजे जेवण बनवणं तर आपल्याकडून अर्धा तास किंवा 1 तासात होऊन जाते कसं पण बनवलंय तर, पण भांडे वगैरे किचन हे सगळं घासायला जरा उशीर लागतंय. आणि हे काम झाल्याशिवाय ना आपलं किचन किंवा आपलं जेवण बनवून झालंय असं तर वाटतच नाही. म्हणून मला असं वाटतंय की न बसण्यापेक्षा ना हे कामं पहिले आवरून घेतले ना तर मग त्याच्यानंतर आपल्याला टेन्शन राहत नाही. तर पहिले ना सगळे बकेट्या वगैरे साईडला केले, भांडे वगैरे काही मी उचलत नाही, साईडला ठेवून दिले. राजवीरचे पप्पा आल्यावरती व्यवस्थित ठेवतात, तोपर्यंत मी ना सगळं काही माझं जे काही किचनमधलं असतं ना ते आवरून घेत असते. आज मला आहे ना देवपूजा करायला सुद्धा उशीर झालाय, म्हणजे संध्याकाळची दिवाबत्ती पण राहिली आहे. पण मला असं वाटत होतं एकदा किचनमधून बाहेर पडली का मग हॉलचंच राहतं आणि
पाणी आल्यावर आहे ना मी पहिले किचनमधलं सगळं आवरून घेत असते, म्हणजे मोकळं पाणी असतं तर मग सगळं स्वच्छ आपल्याला घासता सुद्धा येते. आणि माझ्या लेकरूचं असं असतं, म्हणजे स्कूलमधून आल्यावर आहे ना घरात आहे ना म्हणजे कपड्यांचं असं ढिगार लावतोय ना, ते सगळं आवरायचं असतं. म्हटलं चला एकदा सगळं इकडचं झालंय, मग हॉलमधलंच आवरणार. आता एखाद्या दिवशी मागं पुढं होतंय ना हो, कसं पाणी वगैरे भरायचं खूप महत्त्वाचं असतं. आता इथे ना आठवड्यातून एकदाच पाणी येतंय आणि ते व्यवस्थित भरून ठेवावं लागते. आता तुम्ही म्हणतात की प्लास्टिकच्या ड्रममध्ये पाणी भरून ठेवू नको ताई, पण अचानक आहे ना म्हणजे कोणी जर आलं ना तर मग कमी पडतंय. नाही तर दुसरे भांडे माझ्याकडे स्टीलचे भरपूर आहेत, मी सगळ्यामध्ये भरून ठेवते. पण ते ड्रममध्ये मी कशासाठी ठेवते की म्हणजे जर जास्तच आपल्याला गरज पडली, किंवा जास्त करून तर आम्हाला गरज पडत नाही, पण मी तसं भरून ठेवत असते. आणि पाणी आलं की परत धुवून आहे ना बकेटीमध्ये पाणी टाकते, वाया तर मी घालत नाही, व्यवस्थित आहे ना वापरायला टाकत असते. तरी तर सगळं आता किचनमधलं आवरून झालं होतं, मस्त देवपूजासुद्धा करून घेतली आणि आता जेवायचं होतं. वरण वगैरे इथं बनवून झालेलं होतं आणि तिखट भात मी केला होता माझ्यासाठी, मला काही आज जेवायचं नव्हतं, नुसतं भात खायचं होतं. तर चला इथेच एंड